Hello everyone, today we are going to learn Standard 8 Maths Practice Set 4.1. ह्या प्रॅक्टिस सेटचा आपण एक व्हिडिओ तयार केलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण 1, 2 and 3 क्वेश्चन कंप्लीट केलेले आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण 4, 5, 6, 7 क्वेश्चन कंप्लीट करून घेणार आहे. ओके, पार्ट 1 चा व्हिडिओची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर ती लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे, ड्रॉ एन ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल LMN. Draw its altitude and denote the ortho center by O. बघा इथे पण आपल्याला या क्वेश्चन मध्ये एक ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. त्याला नेम द्यायचा आहे LMN आणि त्या ऑब्ट्यूज अँगल मध्ये आपल्याला तिन्ही अँगल मधून अल्टिट्यूड शो करायचा आहे. त्या अल्टिट्यूड जिथे इंटरसेक्ट होणार आहे त्या म्हणजे ऑर्थो सेंटर असणार आहे तो पॉइंट आणि त्याला डिनोट करायचा आहे O ने. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल इथे एक आपण ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घेऊ. इथे आपल्याला मेजरमेंट गिवन नाही तर आपण अंदाजानेच एक इथे ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल घेत आहे. ओके, आता इथे एक बेसलाइन घेतली मी. ऑब्ट्यूज अँगल म्हणजे 90 पेक्षा ग्रेटर असणार आहे ऑब्वियसली. सो 90 पेक्षा ग्रेटर एक ऑब्ट्यूज अँगल इथे ड्रॉ करून घेऊ. ओके, हा झाला ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल LMN. ओके, आता इथे आपल्याला अल्टिट्यूड शो करायचे आहे. तर अल्टिट्यूड आपण सेकंड क्वेश्चन मध्ये बघितलं होतं कसं ड्रॉ करायचे आहे. तर या व्हर्टेक्सची समोरची जी लाईन आहे एक्झॅक्टली व्हर्टेक्सच्या समोरची लाईन ही बेस लाईन आहे. म्हणजे बेस लाईनला काय असलं पाहिजे, परपेंडिक्युलर असली पाहिजे आणि तिथे 90 डिग्रीचा अँगल शो व्हायला पाहिजे. हा आहे एक व्हर्टेक्स आणि या व्हर्टेक्सच्या एक्झॅक्ट समोरची लाईन बेस लाईन आहे. तर आपण या बेसलाईन वरती परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करू. त्यासाठी आपल्याला पाहिजे आहे सेट स्क्वेअर. आता सेट स्क्वेअर कसं प्लेस करायचं आहे, तर हा सेट स्क्वेअर या व्हर्टेक्स मधून पण गेला पाहिजे आणि या लाईनला इथे पॅरलल पण असला पाहिजे. म्हणजे सेट स्क्वेअरच्या ज्या दोन स्केल आहे त्यापैकी एक स्केल ही बेसलाईनला अशी पॅरलल असली पाहिजे, बेसलाईनच्या एक्झॅक्टली वरती यायला पाहिजे. जशी मी प्लेस केली आहे इथे तुम्ही बघू शकता अशी एक्झॅक्टली वरती यायला पाहिजे. आणि सेट स्क्वेअरची जी सेकंड स्केल आहे ती व्हर्टेक्स मधून जायला पाहिजे. बट आता ही व्हर्टेक्स मधून जात नाही, इथे खूप डिस्टन्स इथे दिसत आहे आपल्याला. तर आपण हा सेट स्क्वेअर थोडासा स्लाइड करत करत इकडे घेणार आहे आणि जिथपर्यंत व्हर्टेक्स मधून ही स्केल जात नाही तिथपर्यंत घ्यायचा आहे. ओके, आणि इथे एक आपण लाईन ड्रॉ करणार आहे. अशा प्रकारे. ओके, बघा आता मी इथे एक अल्टिट्यूड ड्रॉ केलेली आहे. बट ही जी बेस लाईन आहे ही इथपर्यंतच आहे. सो ही बेस लाईन आपल्याला इथे एक्सटेंड करायची आहे. अशा प्रकारे मी डॉटेड लाईनने ही बेस लाईन एक्सटेंड केली म्हणजे अल्टिट्यूड इथे आपल्याला बरोबर दिसणार आहे. ठीक आहे, बघा आता परत एकदा सेट स्क्वेअर प्लेस करून दाखवते मी तुम्हाला. ही बेसलाईन आहे, बेसलाईनला सेट स्क्वेअर मी पॅरलल घेतलेला आहे आणि हा व्हर्टेक्स आहे. व्हर्टेक्स म्हणून या सेट स्क्वेअरची एक स्केल पास होत आहे. ओके, आलं बरोबर लक्षात. नेक्स्ट आता आपल्याला एन या पॉइंट मधून पण अशीच एक अल्टिट्यूड शो करायची आहे. एन अँगलच्या एक्झॅक्टली समोरची लाईन जी आहे ती बेसलाईन आहे. तर आपल्याला इथे सेट स्क्वेअर बेसलाईनला प्लेस करून घ्यायचा आहे आधी. ठीक आहे, एक स्केल मी इथे बेसलाईनला प्लेस केली, बरोबर ही पॅरलल आलेली आहे, बेसलाईनच्या वरती आलेली आहे. आता सेकंड जी स्केल आहे ती या व्हर्टेक्स म्हणून जायला पाहिजे ना, बट हे दूर आहे. मग आपण परत इथे हा सेट स्क्वेअर थोडासा स्लाइड करत करत घेणार आहे जेणेकरून या अँगल मधून ही स्केल जायला पाहिजे. ओके, या अँगल मधून ही स्केल जायला पाहिजे आणि बेसलाईनला ही स्केल पॅरलल असायला पाहिजे म्हणजे ती बेसलाईनच्या वरतीच असायला पाहिजे. आता मी इथे अशी एक अल्टिट्यूड ड्रॉ करून घेतलेली आहे. ठीक आहे, आता ही बेसलाईन पण इथे अटॅच होत आहे का, नाही. मग ह्या बेसलाईनला आपण इथे डॉटेड लाईनने अटॅच करून घेऊ. ठीक आहे, बघा आता बरोबर आली इथे. म्हणजे ही अल्टिट्यूड इथे 90 डिग्रीचा अँगल शो करत आहे.
ठीक आहे. आपल्याला एल आणि एन मधून अल्टिट्यूड मिळालेली आहे. आता आपण एम व्हर्टेक्समधून पण अल्टिट्यूड शो करणार. सो एम व्हर्टेक्सच्या अपोजिटची साईड, एम व्हर्टेक्सच्या समोरची साईड जी आहे ती बेस आहे. मग या बेसवरती असा आपण सेट स्क्वेअर प्लेस केला. तर सेट स्क्वेअरची ही जी एक स्केल आहे ही स्केल आपल्याला या एम पॉईंटमधून जायला पाहिजे. सेट स्क्वेअरची एक स्केल या व्हर्टेक्समधून जात आहे आणि दुसरी स्केल ही बेसलाईनला पॅरलल आहे. अशा प्रकारे आता इथे अल्टिट्यूड शो झाले. ओके, बघा तिन्हीही आपल्याला अल्टिट्यूड मिळालेला आहे. बट ह्या अल्टिट्यूड कुठेही इथे मॅच होताना दिसत आहे का? नाही. आपल्याला काय शो करायचं सांगितलेलं आहे? ऑर्थो सेंटर ओ शो करायचा आहे. अल्टिट्यूड जिथं तिन्ही ठिकाणी इंटरसेक्ट होणार आहे तोच पॉईंट म्हणजे ऑर्थो सेंटर असतो. तर आपल्याला ह्या तिन्ही अल्टिट्यूड समोर अशा एक्सटेंड करायच्या आहे आणि जिथे त्या मॅच होणार आहे त्या पॉईंटला आपल्याला ओ असं नाव द्यायचं आहे. ठीक आहे. तर ही अल्टिट्यूड इथे आपण एक्सटेंड करून घेऊया डॉटेड लाईनने. ओके, थर्ड वन अल्टिट्यूड ही आहे. थर्ड वन पण आपण समोर एक्सटेंड करून घेऊया म्हणजे आपल्याला ऑर्थो सेंटर पॉइंट मिळेल. ओके, हा इथे जो पॉइंट आपल्याला मिळालेला आहे हा म्हणजेच काय? ऑर्थो सेंटर पॉइंट आहे. याला आपल्याला ओ ने डिनोट करायचं आहे. ठीक आहे. आता इथे जिथे बेसलाईनला ही अल्टिट्यूड टच झालेली आहे हा पॉइंट म्हणजे आपण ए कन्सिडर करणार आणि इथे बी पॉइंट, इथे सी पॉइंट आहे ना इझी. बघा हे कन्स्ट्रक्शन खूपच इझी आहे. फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की आपण सेट स्क्वेअर कशा प्रकारे प्लेस केलेला आहे. ठीक आहे. जर तुम्हाला हा कठीण जात असेल, समजला नसेल तर एकदा व्हिडिओ बॅक घ्या आणि परत बघा, तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. क्वेश्चन नंबर 5 आहे, ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल XYZ, ड्रॉ इट्स मीडियन अँड शो देअर पॉइंट ऑफ कॉन्करन्स बाय G. इथे एक आपल्याला राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. त्या ट्रायंगलमधून मीडियन्स ड्रॉ करायचे आहे. त्या मीडियन्स जिथे इंटरसेक्ट होतील ना तो पॉइंट म्हणजे पॉइंट ऑफ कॉन्करन्स आणि त्याला G ने डिनोट करायचा आहे. ठीक आहे. हा क्वेश्चन एक्झॅक्टली क्वेश्चन नंबर 3 सारखाच आहे. त्या क्वेश्चनमध्ये आपण ऑप्टिक अँगल ट्रायंगल ड्रॉ केला होता. या क्वेश्चनमध्ये आपल्याला राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे. तर राईट अँगल ट्रायंगलसाठी आपण इथे एक बेसलाईन घेऊन घेऊ आधी. ओके, आणि आपल्याला राईट अँगल ट्रायंगल काढायचा आहे म्हणजे 90 डिग्रीचा असणार आहे ऑब्व्हियसली. तर इथे प्रोटेक्टर प्लेस करते आहे. प्रोटेक्टरचं मिडल टिप जे आहे ना हे बरोबर ह्या पॉइंटला यायला पाहिजे आणि ही जी बेसलाईन आहे ही या बेसलाईनच्या वरती यायला पाहिजे. एक्झॅक्टली इन्स्ट्रुमेंट कसे प्लेस करायचे आहे बस ते केअरफुली बघायचं आहे म्हणजे तुम्हाला इझिली काढता येईल ते. इथे 90 डिग्री. हा झाला राईट अँगल. आता आपल्याला हे दोन पॉइंट मॅच करायचे आहे म्हणजे ट्रायंगल तयार होईल. ओके, X, Y अँड Z. आता आपल्याला या अँगलमध्ये मेडियन शो करायचे आहे ना. तर मेडियन म्हणजे काय असतं की मेडियन हे व्हर्टेक्समधूनच निघालेले असतात. व्हर्टेक्समधून निघून बेसलाईनला टच झालेले असतात बट बेसलाईनच्या 2 इक्वल पार्टमध्ये डिव्हाइड करतात. ओके, मीडियन म्हणजे ते व्हर्टेक्समधून निघून बेसलाईनला 2 इक्वल पार्टमध्ये डिव्हाइड करतात. आता ह्या एक्स व्हर्टेक्सची बेसलाईन YZ ही आहे. तर ह्या YZचा मिडल पॉइंट कुठे आहे हे आपल्याला कळायला पाहिजे ना. आपण इथे असं अंदाजी एक लाईन मीडियन म्हणून ड्रॉ करू शकत नाही कारण आपल्याला ह्या बेसलाईनची एक मिड पॉइंट आपल्याला फाइंड करायचा आहे आधी. तो मिड पॉइंट आपल्याला मिळाल्यानंतर आपण इथून मीडियन फाइंड करू शकतो. ठीक आहे. तर इथे आपल्याला बेसलाईनला 2 इक्वल पार्टमध्ये डिव्हाइड करण्यासाठी परपेंडिक्युलरली बायसेक्ट करायची आवश्यकता आहे. तर त्यासाठी मी घेतलेला आहे कंपास. ओके, या कंपासमध्ये मी या बेसलाईनचा हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेत आहे. आपल्याला बेसलाईन परपेंडिक्युलरली ड्रॉ करायची आहे. हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेतलेला आहे. एक कंपास टिप Y पॉइंटला
आणि ज्या बेसलाईनचा आपल्याला हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेतलेला आहे आपण त्याच बेसलाईनच्या एक्झॅक्टली अप्पर साईडला एक आर्क ड्रॉ करायची आणि एक्झॅक्टली बिलो साईडला एक आर्क ड्रॉ करायची आहे. ओके, आणि तेच कंपास टिप मी दुसऱ्या पॉईंटवरती ठेवत आहे. अप्पर साईडला एक आर्क, बिलो साईडला एक आर्क. ओके, आता जे आपल्याला हे पॉईंट मिळालेले आहे हे आपण मॅच करून घेऊ. हे डॉटेड लाईनने मॅच करून घ्यायचे आहे. ओके, सो इथे आपल्याला हा एक मिड पॉइंट मिळालेला आहे बघा. तर आता आपण ह्या मिड पॉइंट मधून ह्या व्हर्टेक्स पर्यंत एक मीडियन ड्रॉ करू शकतो. ठीक आहे, म्हणजे एक्स व्हर्टेक्सची मीडियन इथे मिळालेली आहे. एक्झॅक्टली आता हीच प्रोसेस आपण दोन्हीही अँगलसाठी फॉलो करणार आहे. आता आपल्याला वाय या अँगलमधून एक मीडियन ड्रॉ करायची आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल वाय अँगलची बेस लाईन कोणती आहे सांगा बरं. अँगलच्या एक्झॅक्टली समोरची लाईन म्हणजे बेस लाईन. मग ह्या बेस लाईनचा मिड पॉईंट आपल्याला फाइंड करायचा आहे. मिड पॉईंट जेव्हा फाइंड करायचा असतो तेव्हा आपल्याला तिथे एक पॉईंट असा घ्यायचा आहे जेणेकरून ती बेस लाईन एक्झॅक्टली 2 इक्वल पार्टमध्ये डिव्हाइड होईल. तर त्यासाठी आपण काय करणार आहे, ही बायसेक्ट करणार आहे म्हणजे मिड पॉईंट मिळेल. एक्स झेड ही लाईन बायसेक्ट करायची आहे ना, तर मी काय करणार आहे, कंपास टीप हे या एक्स पॉईंटवरती ठेवणार, हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेणार आहे. ओके, बघा हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेतलेला आहे. आता हे कंपास टीप मी एक्स पॉईंटला प्लेस करते, एक आर्क अप्पर साईडला आणि एक अशी बिलो साईडला. ही जी लाईन आहे ह्या लाईनच्या अप्पर साईडला, ह्याच लाईनच्या बिलो साईडला इथे आपण आर्क प्लेस करणार. आता मी डिस्टन्स चेंज करत नाही, झेड पॉईंटला ठेवत आहे. परत अप्पर साईडला एक आर्क, एक इथे बिलो साईडला. ओके, आता ह्या बघा माझ्या आर्क इथे जॉईंट झालेला नाही, तर मी परत काय करते, ही आर्क थोडीशी एक्सटेंड करते इकडे. ओके, झाली आता जॉईंट. बघा इथे पॉईंट मिळाला मला आणि इथे पॉईंट. आता हे मी डॉटेड लाईनने मॅच करून घेत आहे पॉईंट्स. ठीक आहे, आता इथे मला एक पॉईंट मिळाला बघा. एक्स झेड या लाईनला बायसेक्ट केलेला आहे म्हणजे 2 इक्वल पार्टमध्ये डिव्हाइड केलेला आहे. हा मिड पॉईंट मिळाला. या व्हर्टेक्स पर्यंत मॅच केलं तर मला मीडियन मिळून जाईल. सो आपण हे जॉईन करून घेऊ. ओके, ही आहे एक्स वाय मधून निघालेली मीडियन. ओके, आता आपल्याला झेड मधून पण मीडियन फाइंड करायची आहे. तर आपल्याला झेडची जी लाईन आहे बेस लाईन, झेड अँगलची बेस लाईन ही पण 2 इक्वल पार्टमध्ये डिव्हाइड करायची आहे. तर मी एक्स पॉईंटवरती कंपास टिप ठेवते, हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेत आहे. हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचा आहे आपल्याला. ओके, आता एक्स पॉईंटला कंपास टिप प्लेस करते. ह्या लाईनला बायसेक्ट करायचं आहे ना, तर ह्या लाईनच्या एक्झॅक्टली समोरच आर्क राईट करायची. ओके, समोरच आर्क ड्रॉ करायची आणि मागे पण एक आर्क ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके, आता हेच टिप मी या वाय पॉईंटला ठेवत आहे आणि इथे एक आर्क आणि इथे एक आर्क. ओके, इथे एक पॉईंट मिळाला, इथे एक पॉईंट मिळाला. सो हे मी डॉटेड लाईनने जॉईन करून घेते. ठीक आहे, आता या ठिकाणी आपल्याला हा पॉईंट मिळालेला आहे. तर हा पॉईंट काय म्हणतो की ही एक्स वाय लाईन आहे, ही लाईन 2 इक्वल पार्टमध्ये डिव्हाइड झाली म्हणजे सेंटर पॉईंट मिळालेला आहे लाईनचा. मग सेंटर पॉईंट मिळाला तर आपण या झेड व्हर्टेक्स पर्यंत तो जॉईन करून घेतला म्हणजे आपल्याला मीडियन मिळून जाईल. ओके, आता बघा ह्या तिन्ही मीडियन कुठे अटॅच होत आहे, या पॉईंटमध्ये अटॅच होत आहे. म्हणजे हा मिळालेला आहे आपल्याला पॉईंट ऑफ कॉन्करन्स जी. आलं लक्षात? इझी आहे. समजलं नसेल तर व्हिडिओ बॅक घेऊन एकदा केअरफुली बघायचा आहे. खूप इझी आहे. ठीक आहे.
क्वेश्चन नंबर 6 आहे, ड्रॉ अन आयसोस्केल ट्रायंगल, ड्रॉ ऑल ऑफ इट्स मेडियन अँड अल्टिट्यूड, राईट युअर ऑब्झर्वेशन अबाउट पॉईंट ऑफ कॉन्करन्स. इथे आपल्याला आयसोस्केल ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे. त्या ट्रायंगलमध्ये मेडियन आणि अल्टिट्यूड हे दोन्हीही आपल्याला फाइंड करायचे आहे. त्यामध्ये जो पॉईंट येणार आहे तो म्हणजे पॉईंट ऑफ कॉन्करन्स आणि त्यांचं ऑब्झर्वेशन राईट करायचं आहे. तर इथे आयसोस्केल ट्रायंगल ड्रॉ करायला सांगितलेलं आहे, म्हणजे असा ट्रायंगल जे ट्रायंगलच्या 2 साइड इक्वल असणार आहे, 1 साइड डिफरंट असणार आहे. तर इथं मेजरमेंट घेऊया आपण. 10 सेंटीमीटरच्या 2 साइड घेणार आहे आणि 8 सेंटीमीटरची 1 साइड घेणार आहे, जी बेस लाईन असणार आहे. ओके, तर इथे स्केलमध्ये आपण 8 सेंटीमीटर बेस लाईन घेऊन घ्यायची आहे. ओके, आता आपल्याला 10 सेंटीमीटरच्या 2 लाईन घ्यायच्या आहे. तो आयसोस्केल ट्रायंगल होणार आहे. तर आपल्याला आपल्या कंपासमध्ये मेजरमेंट घ्यायचं आहे स्केलवरून 10 सेंटीमीटरचं. ओके, बघा इथे 10 सेंटीमीटर दिसते. एक कंपास टिप इथे प्लेस केला आणि पेन्सिल टिप एक्झॅक्टली 0 सेंटीमीटर पर्यंत आलेला आहे. अशा प्रकारे मेजरमेंट घेऊन कंपास टिप ह्या पॉइंटवरती प्लेस करायचा, एक आर्क या प्रकारे, आणि सेकंड इथे आणि सेकंड आर्क अशी. ओके, आता ह्या आर्कने जो पॉइंट इंटरसेक्ट केलेला आहे, हा पॉइंट आणि हा पॉइंट इथे मॅच करून घेऊ. ठीक आहे, आणि याला नाव देणार आहे ABC. ही 10 सेंटीमीटर आणि ही 10 सेंटीमीटर असं आपण मेजरमेंट इथे राईट करून घेतलेला आहे. ओके, बघा आता इथे आपल्याला सांगितलेलं आहे मेडियन आणि अल्टिट्यूड दोन्हीही शो करायचे आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण अल्टिट्यूड शो करणार आहे. अल्टिट्यूड म्हणजे काय की व्हर्टेक्समधून बेस लाईनपर्यंत एक लाईन गेलेली असते, बट ती बेस लाईनला परपेंडिक्युलर असते. ओके, तर आता तुम्हाला समजलंच असेल की सेट स्क्वेअर कसा प्लेस करायचा अल्टिट्यूड फाइंड करण्यासाठी. ओके, तर सेट स्क्वेअरची एक जी स्केल आहे ती स्केल लाईन या व्हर्टेक्समधून जायला पाहिजे आणि सेकंड स्केल लाईन ही बेस लाईनला पॅरलल असायला पाहिजे, म्हणजे समांतर असायला पाहिजे. ओके, बरोबर ऑब्झर्वेशन करून आपल्याला हे करायचं आहे. बघा अशा प्रकारे मी प्लेस केलेला आहे. आता बी पॉईंटमधून मी एक अशी लाईन ड्रॉ करते जी की परपेंडिक्युलर असणार आहे ह्या बेस लाईनला. बेस लाईन कोणती आहे? AC. बी ह्या व्हर्टेक्सची बेस लाईन AC आहे, ह्यालाही परपेंडिक्युलरली आपण ड्रॉ करून घेतलेली आहे. ही एक अल्टिट्यूड आहे. आता सी पॉईंटमधून आपण अल्टिट्यूड ड्रॉ करणार आहे. त्यासाठी मला सी पॉईंटची बेसलाईन कोणती आहे? सी व्हर्टेक्स आहे. सी व्हर्टेक्सची बेसलाईन एक्झॅक्टली समोरची असते, म्हणजे ए बीला पॅरलल पाहिजे. ए बीला एक जी सेट स्क्वेअरची स्केल लाईन आहे ती पॅरलल पाहिजे आणि या सी पॉईंटमधून जायला पाहिजे. म्हणजे मी काय करते, बरोबर सी पॉईंटला एक स्केल लाईन आणते आणि या इथे बघा बरोबर ही पॅरलल आहे आणि ही जी स्केल लाईन आहे ही सी पॉईंटमधून जात आहे. मी या सी पॉईंटच्या थोडी खाली घेतलेली आहे, बिकॉज जेव्हा आपण पेन्सिल प्लेस करणार एक्झॅक्टली सी पॉईंटवरती ती रेषा येणार आहे. ओके, अशा प्रकारे ही पण अल्टिट्यूड घेतलेली आहे आपण. ठीक आहे, आता नेक्स्ट आपल्याला ए पॉईंटमधून अल्टिट्यूड घ्यायची आहे. ए पॉईंटमधून अल्टिट्यूड घ्यायची आहे तर एच्या एक्झॅक्टली समोरची लाईन ही बेस लाईन असते, म्हणजे BC हे बेस लाईन आहे. स्केल एक्झॅक्टली या BC लाईनच्या वरती येणार आणि एक स्केल एक्झॅक्टली या ए व्हर्टेक्समधून जाणार आहे. बघा
बरोबर एक्झॅक्टली मी प्लेस केलेला आहे. आता इथून एक लाईन अशी ड्रॉ करून घेतली. ठीक आहे. आणि इथे पण हा राईट अँगल शो करायचा. आता जी आपण ही अल्टिट्यूड काढलेली आहे ना, हीच मेडियन आहे ए व्हर्टेक्सची. ए व्हर्टेक्सची ही मेडियन पण आहे, अल्टिट्यूड पण आहे. मेडियन कशी आहे ही चेक करून दाखवते तुम्हाला. मेडियन आपण काढण्यासाठी काय करत असतो, जी बेस लाईन आहे त्यांना हाफ डिस्टन्स म्हणजे 2 पार्टमध्ये कन्वर्ट करत असतो आपण. तिचा हाफ डिस्टन्स घेत असतो आणि त्या हाफ डिस्टन्स पासून व्हर्टेक्सपर्यंत मेडियन आपण शो करतो. तर आता हे 8 सेंटीमीटर आहे ना, या 8 सेंटीमीटरचा हाफ डिस्टन्स किती असणार आहे, 4 सेंटीमीटर. बघा एक्झॅक्टली 4 सेंटीमीटर वरती आलेली आहे का, आलेली आहे ना बरोबर 4 सेंटीमीटरवर. म्हणजे ही मेडियन पण आहे आणि अल्टिट्यूड पण आहे. आता आपल्याला 2 मेडियन फाइंड करायचे आहे, जे की बी मधून आणि सी मधून जाणार आहे. अल्टिट्यूड आपण फाइंड केला, त्याचा आपल्याला इथे सेंटर पॉइंट मिळालेला पण आहे, तो म्हणजे ऑर्थो सेंटर. अल्टिट्यूडचा सेंटर पॉइंट म्हणजे ऑर्थो सेंटर इथे मिळालेला आहे. आता आपल्याला पॉइंट ऑफ कॉन्करन्स फाइंड करायचा, तो की आपण ओ ने शो करणार आहे. तर पॉइंट ऑफ कॉन्करन्स कशाचा असतो, मेडियनचा. तर 2 मेडियन इथे फाइंड करायचे आहे. तर आपल्याला माहिती आहे मेडियन फाइंड करण्यासाठी बेस लाईनचा हाफ डिस्टन्स आपल्याला माहिती पाहिजे. तर इथे 10 सेंटीमीटर आहे ना, तर 10 सेंटीमीटरचा हाफ डिस्टन्स किती असणार आहे, ऑब्विसली 5 सेंटीमीटर असणार आहे. तर इथे आपण 5 सेंटीमीटरला एक डॉट घेणार आहे. बघा दिसते 5 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटरला एक डॉट घेते मी. ओके. आता हा डॉट आपण असा का घेतलेला आहे, कारण की आपल्याला इथे सेंटीमीटरमध्ये मेजरमेंट दिलेलं आहे. जर इथे सेंटीमीटरमध्ये मेजरमेंट दिलेलं नसतं तर आपण आधी ही लाईन बायसेक्ट केलेली असते आणि जो पॉईंट इथे आपल्याला मिळतो त्यामधून आपण मेडियन राईट केली असते, जसं आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये बघितलेलं आहे. आता इथे मिळालेलेच आहे ऑलरेडी पॉईंट. तर मी सी या पॉईंटमधून, सी या व्हर्टेक्समधून एक अशी लाईन ड्रॉ करते. ही आहे सी ची मेडियन. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे बी ची मेडियन. बी ची मेडियन फाइंड करण्यासाठी बी ची आपल्याला बेस लाईन फाइंड पाहिजे. बी व्हर्टेक्सची बेस लाईन ए सी आहे. ए सी ही पण 10 सेंटीमीटर आहे, तर मी याचे हाफ 5 सेंटीमीटर घेऊ शकते की नाही. तर इथे बरोबर मेजरमेंट ॲक्युरेट घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे 5 सेंटीमीटरला एक पॉइंट प्लेस करते. या पॉइंटमधून आपल्याला एक्झॅक्टली बी वरती अशी एक मेडियन फाइंड करायची, ड्रॉ करायची. ओके. या प्रकारे बघा. आता इथे जो इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे हा मेडियनचा इंटरसेक्टिंग पॉइंट आहे. आधी आपण अल्टिट्यूडचा इंटरसेक्टिंग पॉइंट फाइंड केला. हा ऑर्थो सेंटर आहे. जो अल्टिट्यूडचा इंटरसेक्टिंग पॉइंट आहे त्याला ऑर्थो सेंटर म्हणतात, तो ओ ने डिनोट करतो आपण. आणि जो मेडियनचा इंटरसेक्टिंग पॉइंट आहे तो म्हणजे पॉइंट ऑफ कॉन्करन्स, तो आपण जी ने डिनोटेड करू. ओके, जी. ठीक आहे. आता इथे आपण हा पूर्ण ट्रायंगल ड्रॉ करून घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला ऑब्झर्वेशन केलं तर काय समजते आहे, तर बघा इथे इथे ही जी आपण मेडियन ड्रॉ केलेली आहे ही या बेस लाईनला 2 इक्वल पार्टमध्ये डिव्हाइड करते आहे. म्हणजे हा पार्ट आणि हा पार्ट लाईनचा एक्झॅक्टली सेम आहे, म्हणून आपण सेम साइन इथे दिलेले आहे. आता परत इथे पण ह्या बेस लाईनला ए बी ह्या लाईनला ही मेडियन 2 इक्वल पार्टमध्ये डिव्हाइड करत आहे. म्हणजे ही लाईन आणि ही लाईन म्हणजे इथून इथपर्यंत ही सेम आहे आणि इथून इथपर्यंत ही सेम आहे. ठीक आहे. म्हणून आपण 3 लाईनने शो केलेले आहे. आणि परत एक्झॅक्टली सेम ए सी ह्या लाईनसाठी ए पासून ह्या पॉईंटपर्यंत ही एक सेम पार्ट आहे आणि या पॉईंट पासून सी पर्यंत ही एक सेम पॉईंट आहे, सेम डिस्टन्स आहे. ओके. सो आपल्याला हे ऑब्झर्वेशन इथे कळालेलं आहे. आता आपण रायटिंगमध्ये पण ऑब्झर्वेशन करणार आहे. तर इथं राईट करायचं ऑब्झर्वेशनमध्ये द सेंट्रॉइड G and orthocenter O lie on line which is the perpendicular bisect
सेंटर ऑफ बेस BC. ओके, बघा इथे आपण ऑब्झर्वेशनमध्ये काय लिहिलेलं आहे, सेंट्रॉइड G हा मेडियनचा आहे आणि ऑर्थोसेंटर O हा अल्टिट्यूडचा आहे. सो हे दोन्हीही जे पॉइंट आहे हे एकाच लाईनमध्ये शो करत आहे, परपेंडिक्युलरली दिसत आहे आपल्याला बेस लाईनला BC ला. ओके, म्हणून आपण या ठिकाणी हे ऑब्झर्वेशन राईट केलं. अंडरस्टँड. क्वेश्चन नंबर 7 आहे फिलिंग द ब्लँक्स. इथे आपल्याला काही मेजरमेंट्स गिव्हन आहे, काही मेजरमेंट्स आपल्याला फाइंड करायचे आहे. तर एक आपल्याला इथे डायग्राम दिलेली आहे, एक फिगर दिलेली आहे. यामध्ये पॉइंट G इज सेंट्रॉइड ऑफ द ABC. हा जे ट्रँगल आहे, ट्रँगलचा सेंट्रॉइड हा G लेबल केलेला आहे. ओके, सो आता यावरून आपल्याला समजते की हा सेंट्रॉइड जे प्रत्येक मेडियन आहे, ह्या मेडियनचे 2:1 असे पार्ट करत असतो. ओके, म्हणजे हे समजून घ्या की सपोज आता RC ही मेडियन जर आपण घेतली तर RC चे 2 पार्ट करत आहे, बट 2:1 या रेशोमध्ये करत आहे. सपोज ही GC ही जर 2 असेल तर RG 1 असणार आहे. 2:1 रेशो असा शो करत असतो. ओके, तर इथे पण बघा AP ही लाईन आपण घेतली, ही मेडियन घेतली तर AG पासून हे 2 असणार आहे सेंटर डिस्टन्स, तर GP पासून 1 असणार आहे. परत BQ जर आपण मेडियन घेतली तर BG ही 2 असणार आहे, ही मोठी दिसत आहे ना, BG ही 2 असणार आहे, GQ ही 1 असणार आहे. म्हणजे सेंट्रॉइड हा मेडियनचे कसे पार्ट करत असतो, 2:1 या रेशोमध्ये पार्ट करत असतो. तर इथे आपल्याला राईट करायचं आहे एक्सप्लेनेशन. The centroid divide each median in the ratio 2:1. ओके, आता इथे आपल्याला विचारलेलं आहे फर्स्ट इफ द लेंथ RG इक्वल टू 2.5 सेंटीमीटर. RG ही RG 2.5 सेंटीमीटर आहे, देन GC किती असणार आहे. ओके, सो त्यासाठी आपल्याला इथे राईट करायचं आहे लेंथ CG विचारलेला आहे. GC राईट केलं तरी चालेल, CG राईट केलं तरीही चालेल. लेंथ CG म्हणजे ही CG अपॉन GR, लेंथ GR आणि CG इथे मोठी दिसत आहे ना, म्हणून आपण इथे 2 घेतलेला आहे आणि GR ही छोटी आहे म्हणून 1 घेतलेला आहे. कारण इथे मेडियन ही डिव्हाइड होते सेंट्रॉइडमुळे 2:1 या रेशोमध्ये. हे कधीही लक्षात ठेवायचं आहे, सेंट्रॉइडमुळे मेडियन हे 2:1 रेशोमध्ये डिव्हाइड होते, म्हणून आपण इथे 2 आणि 1 घेतलेला आहे. ओके, आता इथे आपल्याला लेंथ CG इज इक्वल टू 2 राहू द्यायचा आहे आणि GR म्हणजे इथे बघा GR किंवा RG काही राईट करा, सेम आहे. RG 2.5 दिलेला आहे, सो इथे आपण व्हॅल्यू पुट करून घेऊ. GR आहे ना, तर इथे व्हॅल्यू पुट करून घ्यायची आहे 2.5 सेंटीमीटर, 2.5 आणि इथे ॲज इट इज. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा लेंथ CG मल्टिप्लाय 1 इज इक्वल टू 2.5 मल्टिप्लाय 2. सो इथे येणार आहे लेंथ CG इज इक्वल टू इथे 2.5 मल्टिप्लाय 2 येणार आहे 5. ओके, म्हणजे लेंथ CG इथे आपल्याला लेंथ CG मिळालेली आहे 5. ओके, आलं लक्षात. नेक्स्ट आता सेकंड इथे राईट करू आपण. नेक्स्ट काय विचारलेलं आहे, इफ लेंथ BG इज इक्वल टू 6 देन लेंथ BQ इज इक्वल टू किती असणार आहे. तर BG इथपर्यंत आहे 6 सेंटीमीटर. ओके, 6 आहे इथपर्यंत,
तर बी क्यू आपल्याला बी पासून क्यू पर्यंत पूर्ण लेंथ विचारलेली आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करायचं आहे, जी क्यू ही लेंथ फाइंड करायची आहे आणि बी जी क्यू यांची ॲडिशन केली तर आपल्याला बी क्यू ही पूर्ण लेंथ मिळेल. सो आपण इथे जी क्यू ही लेंथ आधी फाइंड करून घेऊ. तर त्यासाठी आपल्याला इथे आधी रेशो फॉर्ममध्ये राईट करणे आवश्यक आहे. बी जी अपॉन जी क्यू इज इक्वल टू बी जी इथे मोठी दिसत आहे ना, म्हणून आपण बी जीला 2 रेशो देणार आहे आणि ही छोटी दिसत आहे म्हणून याला 1 रेशो देणार आहे. ओके, 2:1 रेशोमध्ये राईट केलेला आहे. आता व्हॅल्यू पुट करून घेऊ. इथे आपल्याला बी जीची लेंथ दिलेली आहे. बी जीची लेंथ आपण इथे पुट करून घेऊ 6 सेंटीमीटर. लेंथ जी क्यू ॲज इट इज इक्वल टू 2/1. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. 6 × 1 इज इक्वल टू लेंथ जी क्यू मल्टिप्लाय बाय 2. 6 × 1 = 6च येणार आहे. हा 2 इथे मल्टिप्लाय आहे, अपोजिट साईडला ट्रान्सफर केला तर काय येणार, डिव्हाइडला येणार. म्हणजे 6/2 इज इक्वल टू लेंथ जी क्यू. ठीक आहे. आता बघा 2 × 1 = 2, 2 × 3 = 6. म्हणजेच आपल्याला लेंथ जी क्यू मिळालेली आहे 3. लेंथ जी क्यू आपल्याला फक्त लेंथ आता जी क्यूच मिळालेली आहे. आपल्याला बी क्यू फाइंड करायची आहे तर आपल्याला बी जी आणि जी क्यू यांची ॲडिशन करावी लागणार. ओके, देअरफॉर इथे राईट करायचं आहे लेंथ बी क्यू इज इक्वल टू लेंथ बी जी प्लस लेंथ जी क्यू. ठीक आहे. आता इथे व्हॅल्यू पुट करणार आपण. बी जी ऑलरेडी आपल्याला दिलेली आहे 6 सेंटीमीटर. जी क्यू आपण फाइंड केली 3 सेंटीमीटर. सो इथे ॲडिशन केली तर काय येणार, 9. बी क्यू इज 9. तर इथे आपण राईट करून घेऊ बी क्यू 9. ओके. नेक्स्ट आता इथे आपल्याला थर्ड विचारलेला आहे. इफ लेंथ ए पी इज इक्वल टू 6 देन ए जी फाइंड करायची आहे आणि जी पी फाइंड करायची आहे. बघा ए पी कुठे आहे, ए पी ही टोटल लेंथ आपल्याला दिलेली आहे ए पी 6. देन ए जी फाइंड करायची, ए जी आणि जी पी फाइंड करायची आहे. अंडरस्टँड. सो आपण इथे फाइंड करूया. तर इथे आता आपल्याला जी पी एक्स कन्सिडर करावी लागणार आहे. नंतर आपण ए जी त्यावरून फाइंड करू शकतो. ओके, सो आपण इथे राईट करू लेट जी पी लेंथ जी पी इज इक्वल टू एक्स. आता बघा देअरफॉर लेंथ ए जी अपॉन लेंथ जी पी. ओके, लेंथ ए जी अपॉन लेंथ जी पी. ए जी आपल्याला 2 रेशो घ्यायचा आहे आणि हा 1 घ्यायचा आहे. ए जी आपण 2 का घेतला, कारण ए जी बघा इथे मोठी दिसत आहे ना, म्हणून 2 आणि जी पी छोटी आहे म्हणून 1. कारण मीडियन ही 2:1 रेशोमध्ये आहे. ओके, कारण सेंट्रॉइड मीडियनला 2:1 रेशोमध्ये डिव्हाइड करत असतो म्हणून आपण इथे 2/1 घेतलेला आहे. ठीक आहे. आता इथे आपल्याला जी पीची व्हॅल्यू पुट करायची आहे. सो लेंथ ए जी अपॉन जी पी किती कन्सिडर केली आपण, एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू 2/1. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ. ए जी इज इक्वल टू इथे 2 × एक्स किती येणार, 2x. ओके, बघा देअरफॉर लेंथ ए जी प्लस लेंथ पी जी पी इज इक्वल टू ए पी. हा पी आहे. ओके, आपण असं का बरं राईट केलेलं आहे, बघा या फिगरमध्ये जर आपण ए जी आणि जी पी यांची ॲडिशन केली तर आपल्याला ए पी ही लेंथ दिलेली आहे. ओके, म्हणजे आपण असं राईट केलं तर आपल्याला ह्या दोन्हीही लेंथ फाइंड करण्याला इझी जाणार आहे म्हणून आपण ह्या प्रकारे राईट करून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण इथे व्हॅल्यू पुट करून घेऊ. ए जी किती आहे 2x प्लस जी पी किती आहे एक्स. एक्स आपण कन्सिडर केली होती ना, इज इक्वल टू लेंथ ए पी किती दिलेली आहे आपल्याला 6 दिलेली आहे म्हणून इथे मी 6 राईट करते. ठीक आहे. ह्या दोघांची केली ॲडिशन तर किती येणार 3x इज इक्वल टू 6. हा 3 अपोजिट साईडला शिफ्ट केला तर x इज इक्वल टू 6/3. 3 × 1 = 3, 3 × 2 = 6. x इज इक्वल टू 2. हा x म्हणजेच काय आहे,
एक्स आपण काय कन्सिडर केला होता, जी पी. देअरफॉर लेंथ जी पी इज इक्वल टू 2. लेंथ जी पी 2 मिळालेली आहे, म्हणून इथे आपण जी पी 2 राईट करू. आता आपल्याला ए जी राईट करायची आहे. किती आहे, ए जी ही फाइंड करायची आहे. ओके, तर बघा ए जी फाइंड करायची आहे ना, तर ए जी किती आहे इथं 2 सेंटीमीटर. एक्सची व्हॅल्यू आपण इथे पुट केली तर आपल्याला ए जी मिळून जाणार. देअरफॉर लेंथ ए जी इज इक्वल टू 2x 2 इंटू 2. 2 इंटू 2 इथे 4 येणार आहे. लेंथ ए जी आपल्याला 4 मिळालेली आहे. सो ए जी आहे 4. ओके, सो डिअर स्टुडंट्स, इथे आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. इफ यू लाईक माय व्हिडिओज, सबस्क्राईब माय चॅनल अँड प्रेस द बेल आयकॉन. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.